आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी धनंजय सानप, द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत। शेतीमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि यंत्रसामग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी बारमाही शेत रस्त्याची आपल्याला गरज असते। पण शेतीच्या वाटणीमुळे कुटुंबातील सरासरी क्षेत्र आता घटायला लागले। शेतीसाठी असणाऱ्या शेत रस्त्यावरही अतिक्रमण वाढलेली आहेत। त्यामुळे रस्त्याचा प्रश्न हा चर्चेचा ठरतोय। पण आता याबद्दल म्हणजेच शेत रस्त्यांबद्दलच्या तरतुदी नेमक्या काय आहेत हे बऱ्याच जणांना माहीत नसतं। त्यामुळे यावरच लिहिलंय धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील नायब तहसीलदार भीमाशंकर बेरुळे यांनी। तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्याच्या म्हणजे शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतातून पाईपलाईन नेता येते का याबद्दलचा तो व्हिडिओ तुम्ही पाहिला। त्यावरती बऱ्याच जणांनी प्रश्न असे उपस्थित केले की भाषा जी आहे व्हिडिओची ती थोडीशी अवघड आहे, त्याच्यामुळे काही कळालं नाही। परंतु त्यामुळेच आपण आता शेत रस्त्यांचा जो काही प्रश्न आहे तो सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया शेवटी तुम्हाला कळवायच्या आहेत। त्यामुळे आता आपण मूळ विषयाकडे वळूयात। नियमानुसार रुंदी असणारे शेत रस्ते आणि नकाशावर 2 रेषांनी स्पष्टपणे दिसणाऱ्या रस्त्यावर लगतच्या शेतकऱ्यांनी म्हणजेच शेजारच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलंय। त्यामुळे वारंवार भांडणं होऊ लागली आहेत। शेतावरील बांध आणि शेत रस्त्याच्या भांडणासाठी महसूल न्यायालय आणि दिवाणी न्यायालयातील प्रकरणांची संख्याही वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। लोकसंख्येच्या मानानं जसजशी जमीन कमी पडू लागली आहे आणि अधिकाधिक जमीन ही लागवडीखाली येते तसतशी शेतजमीनचे प्रश्नसुद्धा अधिक गंभीर व्हायला लागले आहेत। पूर्वीच्या काळी काय व्हायचं तर सिंचनाखाली जमीन कमी असल्यामुळं जिरायती जमिनीतून सर्रास लोक ये जा करत होते। विशेषतः सुगी संपल्यानंतर लोक एकमेकाच्या शेतातून बैलगाड्या बिनधास्तपणे घेऊन जात होते। पण आता जमिनीचे दर वाढल्यामुळं जमीन बागायती झाल्यामुळं तसंच ऊसासारखं बारमाही पीकही जमिनीत असल्यामुळं शेतकऱ्यांना शेत रस्त्याचा प्रश्न अधिक गंभीर वाटू लागलेला आहे। शेत जमिनीमध्ये जाण्यासाठी पूर्वीपार वहिवाटीचे रस्ते आज देखील अस्तित्वात आहेत। कुठल्याही शेतकऱ्यांनी नवीन जमीन खरेदी केली किंवा पूर्वीची शेतकरी जी वाट किंवा रस्ता वापरत होते तीच वाट किंवा रस्ता आता नवीन खातेदार सध्या वापरतोय। पण वारसानं आणि वाटपानं जमिनीचे लहान लहान तुकडे पडल्यानं अनेक ठिकाणी आता जमिनीमध्ये जाण्यास पूर्ण रुंदीचा रस्ता उपलब्ध होत नाही अशी समस्या शेतकऱ्यांची असते। जेव्हा जमाबंदी करण्यात आली किंवा रस्त्यासाठी जमिनीचं संपादन करण्यात आलं त्यावेळेच्या रस्त्याची मोजमापं नमूद करून गाव नकाशेसुद्धा तयार करण्यात आलेले आहेत। या गाव नकाशामध्ये आजही काही गावांमध्ये पूर्वपार वहिवाटीचे रस्ते आहेत। तसंच 2 गावाच्या शिवावरून जाणारे 33 फूट रुंदीचे साखळीने मोजमाप केलेले रस्ते सुद्धा आहेत। रस्त्याच्या बाबतीत वहिवाटीच्या हक्कांना अतिशय महत्त्व असून पूर्वपार चालत आलेली वाट ही कायद्यानं मानलेला एक हक्कच आहे। आता शेत रस्त्याच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या तरतुदी नेमक्या कोणत्या आहेत तेही समजून घेऊयात। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 20 नुसार इतरांची मालमत्ता नसलेल्या सर्व जमिनी सार्वजनिक रस्ते, कल्याण मार्ग, पूल, खंदक, धरणं इत्यादी राज्याच्या मालकीच्या असतात। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 163 नुसार जमीन धारण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या जमिनीत जाण्यासाठी आवश्यक अशा रस्त्याची मागणी करता येते। या कलमानुसार ज्या शेतकऱ्याला आपल्या जमिनीत जाण्यासाठी रस्त्याची गरज आहे त्यानं रीतसर अर्ज तहसीलदाराला दिला पाहिजे। आता अर्जासोबत ज्या गटाच्या बांधावरून रस्ता पाहिजे त्याचा कच्चा नकाशा तसंच जमिनीचे सातबारा जोडणं सुद्धा गरजेचं असतं। अर्जातच जे शेतकरी असे रस्त्याचा हक्क देण्यास विरोध करतील किंवा करत असतील किंवा मान्यता देत असतील त्यांची नावं, पत्ते इत्यादी नमूद केलं पाहिजे। या रस्त्याच्या मागणीबाबतचा निर्णय सादर करताना शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी योग्य मार्गाची किती गरज आहे हे लक्षात घेऊन तहसीलदार निर्णय देत असतात। असा निर्णय देताना तहसीलदारांकडून खालील काही महत्त्वाचे मुद्दे हे विचारात घेतले जातात। त्यामध्ये काय काय आहे तर शेतकऱ्याला आपल्या शेतात जाण्यासाठी मागितल्याप्रमाणे नवीन रस्त्याची खरंच गरज आहे का, यापूर्वी या जमिनीचे मालक कोणत्या रस्त्यानं ये जा करीत होते, शेतात जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या मोठ्या रस्त्यापासून सर्वात जवळचा रस्ता कोणता आहे, जमिनीत जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता उपलब्ध आहे का, आवश्यक रस्त्याची रुंदी ठरवताना इतर शेतकऱ्यांचं कमीत कमी नुकसान होईल अशा पद्धतीनं तहसीलदारांकडून रस्ता दिला जातो। मुळात शेतजमीन करण्यासाठी म्हणून किमान रुंदीचे वाजवी रस्ते देणं अपेक्षित आहे। वाजवी रस्त्यांपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्याची जर मागणी असेल तर अशा शेतकऱ्यांनी सरळ समोरच्या शेतकऱ्याला जमिनीचे पैसे देऊन हक्क विकत घेतले पाहिजेत अशी कायद्याची अपेक्षा आहे।
तहसीलदारांनी दिलेल्या अशा निर्णयाविरोधात उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मुदतीत अपील करता येते किंवा हा निर्णय मान्य नसेल तर 1 वर्षाच्या आत अशा निर्णयाच्या विरोधात दिवाणी दावा देखील दाखल करता येतो। परंतु दिवाणी दावा जर दाखल झाला तर महसूल अधिकाऱ्यांकडे अपील किंवा फेरतपासणीसाठी अर्ज करता येत नाही। मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 नुसार अस्तित्वात असलेला रस्ता अचानक कोणीतरी अडथळा निर्माण करून किंवा नांगरून टाकून किंवा कोणत्याही पद्धतीनं त्यामध्ये अडथळा निर्माण करून अडवला तर सदरचा रस्ता खुला करून देण्याची तरतूद आहे। ही तरतूद केवळ प्रत्यक्षात वापरात असलेल्या आणि अडवणूक करण्यात आलेल्या रस्त्याच्या बाबतीतच लागू होते, हे लक्षात ठेवावं। या नियमाखाली शेतकऱ्यांना पूर्वपार अडवलेला रस्ता खुला करून मिळू शकतो। मामलेदार कोर्ट ॲक्टनुसार अर्ज करण्याची पद्धत नेमकी काय आहे तर तेही आता आपण समजून घेऊया। एखाद्या शेतकऱ्याचा अस्तित्वात असलेला रस्ता जर अडवला गेला तर मामलेदार कोर्ट ॲक्टनुसार साधा अर्ज करणं अपेक्षित आहे। हा अर्ज शेतकऱ्यांच्या शब्दात असला तरीही चालतो, त्यासाठी फार औपचारिक आणि कायदेशीर भाषेची अजिबात गरज नसते। अर्जावर मामलेदार कोर्टात कलम 5 अन्वये अर्ज असं नमूद करावं। अडथळा निर्माण केलेल्या शेतकऱ्याची नाव लिहावीत, पत्ते लिहावेत। अर्जाच्या मजकुरात खालील महत्त्वाचे घटकसुद्धा असले पाहिजेत। आता या घटकांमध्ये काय काय आहे तर रस्ता पूर्वापार वहिवाटीचा आणि चालू वापरामध्ये असावा। नव्यानं रस्त्याची मागणी या नियमाखाली अपेक्षित नाही आहे। रस्त्याला अडथळा निर्माण केला गेला असला पाहिजे। असा अडथळा निर्माण केल्यापासून 6 महिन्याच्या आत असा अर्ज दिला पाहिजे। पूर्वपार वहितीमध्ये रस्ता जर कोणी शेतकऱ्यांनी अडवला असेल तर वरीलप्रमाणे कायद्यात तरतूद आहेत। तसंच अर्जाच्या शेवटी अडथळा काढून टाकून त्या शेतकऱ्याला सदर रस्त्यावर पुन्हा अडथळा निर्माण करण्यापासून मनाई करण्यात यावी अशी मागणी असली पाहिजे। या कलमानुसार शेतकऱ्याला वहिवाटीचा अडवलेला रस्ता नोटीस देऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी करून अडथळा दूर करून दिला जाऊ शकतो। मामलेदार कोर्ट ॲक्टनुसार तहसीलदार यांना दिवाणी कोर्टाचे अधिकार हे प्राप्त झालेले आहेत आणि त्यामुळं या कायद्याखाली एकदा मामलेदारांनी आदेश दिल्यानंतर त्याची जर अंमलबजावणी झाली नाही तर पोलिसांनी त्या व्यक्तीवर कार्यवाही करणं अपेक्षित आहे। शिवाय अशा निकालाविरुद्ध अपिलाची कुठेही तरतूद आपल्याकडे नाही आहे। केवळ मर्यादित स्वरूपाची फेरतपासणी उपविभागीय अधिकारी करू शकतात। तर अशा पद्धतीनं शेतरस्त्यासाठी तुम्ही मामलेदार ॲक्टनुसार कार्यवाही करू शकता। तर याबद्दलची ही माहिती आपल्यासाठी खास लिहिलेली होती धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील नायब तहसीलदार भीमाशंकर बेरुळे यांनी। आता तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगायचं आहे। त्यासोबतच अशाच विषयांवरची नवनवीन माहिती ऐकण्यासाठी पाहण्यासाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।